हॅलो एव्हरीवन. तर आज संडे स्पेशल मध्ये आपण बघणार आहे पारसी पद्धतीची खमंग अशी धनसागची रेसिपी. तर धनसाग नाव तुम्ही कुठे ऐकलंय मला सांगा बरं का. तर आपण हे नाव ऐकलं आहे तारक मेहता मध्ये. रोशन भाभीची फेवरेट रेसिपी आहे. तर आज आपण बघणार आहे डिटेल मध्ये व्हिडिओ. तर माझा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खूप पौष्टिक आणि टेस्टी रेसिपी आहे. तर घ्यायचं आपल्याला अर्धी वाटी मसूर डाळ, अर्धी वाटी तुरीची डाळ घ्यायची आहे. पाणी थोडंसं गरम करणार आहे आपण. 2 तासापूर्वी आपण डाळ स्वच्छ धुवून त्यामध्ये आपण गरम पाणी टाकून डाळ सोक करायला ठेवणार आहे. तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा. खूप टेस्टी आणि स्वादिष्ट आहे, सोबत खूप पौष्टिक पण आहे. त्याला झाकण ठेवून आपण 2 घंट्यासाठी रेस्टला ठेवणार आहे. 2 घंट्यानंतर बघा छान डाळ आपली मुरलेली आहे मस्तपैकी. तर यामध्ये काही व्हेजिटेबल्स जाणार आहे. दोडका, जसं लाल भोपळा म्हणजे कवळं, वांगी, बटाटा. तुम्ही यामध्ये दुधी पण घालू शकता. माझ्याकडे दुधी खात नाही म्हणून मी टाकलेले नाही आहे. दुधी टाकली जाते यामध्ये, सोबत फ्रेश मेथी टाकली जाते. तर माझ्याकडे मेथी नव्हती म्हणून मी कसुरी मेथीचा वापर करणार आहे. वांगी, बटाटा टाकायचा आहे आपलं. तुमच्याकडे ज्याचे व्हेजिटेबल तुम्ही टाकू शकता. आता यामध्ये काही आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहे, म्हणजेच हळद, तिखट, धनापूड, थोडंसं गरम मसाला टाकायचा आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तूप घालायचं आहे 1 चमचा. आणि फ्रेश मेथी नसल्या कारणामुळे मी यामध्ये कसुरी मेथीचा वापर केलेला आहे. टेस्ट खूप छान येते. सर्व इन्ग्रेडियंट्स आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचे आहे आणि कुकरला 4 ते 5 शिट्ट्या होईपर्यंत डाळ छान आपल्याला शिजवून घ्यायची आहे. कुकरला हे आपल्याला डाळ लावून घ्यायची आहे. तुम्ही डाळ कुकरमध्ये शिजवू शकता. मी असं भांड्यामध्ये शिजवलेलं आहे. सगळे व्हेजिटेबल्स, सगळं व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे मसाला तूप वगैरे व्यवस्थित लागला गेला पाहिजे. आता कुकरला झाकण लावून आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊन पूर्ण व्हेजिटेबल्स आणि डाळ व्यवस्थित गलगल शिजवला गेला पाहिजे. तर आपल्या कुकर होईपर्यंत आपण एक मसाला तयार करू, म्हणजे धनसागचा मसाला खूप इम्पॉर्टंट आहे. त्यासाठी एका पॅन मध्ये किंवा मी तव्यावर केलेला आहे. तुम्ही एका पॅन मध्ये थोडंसं मीठ, जिरं घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण धने, स्टारफूल, दालचिनी, विलायची, मोठी विलायची, मिरी, लवंग टाकायचे आहे. याला छान भाजायचं आहे आपल्याला. त्यामध्ये आपल्याला अर्धा ते पाऊण चमचा सूप टाकायचे आहे. याला पण छान व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण तेजपान टाकणार आहे. 2 तेजपान घेतले होते. सोबतच आपण काश्मीरी मिरची टाकणार आहे. आता याला पण छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे. खाली उतरून छान थंड करून याचा एक मसाला तयार करायचा आहे. झाला आपला मेन इन्ग्रेडियंट्स धनशाकचा मसाला. वास्तविक धनसाग जे आहे कॅरिमल ब्राऊन राईस सोबत सर्व केले जाते, तर आपण ते करणार आहे. तर एका पॅन मध्ये आपल्याला थोडं तेल घ्यायचं आहे. त्यामध्ये आपल्याला पातळ लांब कट केलेला कांदा टाकायचा आहे. छानपैकी ब्राऊन होईपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. कंटिन्युअसली हलवत आपल्याला कांदा जो आहे तो छान ब्राऊन होऊ द्यायचा आहे. त्यामध्ये आपण आता अर्धा ते पाऊण चमचा साखर टाकायचा आहे. साखरला मस्त कॅरेमल होऊ द्यायचा आहे आपल्याला. व्यवस्थित ब्राऊन पण आला की त्यामध्ये आपल्याला जेवढे तांदूळ घेणार आहे आपण तेवढं आपल्याला पाणी घ्यायचं आहे. त्यानुसार पाणी घ्यायचं आहे. कांद्याचा आणि साखरचा पूर्ण पाण्याला ब्राऊनपणा उतरला गेला पाहिजे. त्यामध्ये आपण तेजपान, दालचिनीचा तुकडा आणि स्टारफूल घालणार आहे. सोबत चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला. सर्व छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये आपण भिजवलेले तांदूळ घालणार आहे. हे बासमती राईस घेतलेला आहे मी. पाणी छान उकळला गेलं की त्यामध्ये आपल्याला तांदूळ जो आहे तो टाकून घ्यायचा आहे. छान मिक्स करायचा आहे. झाकण ठेवून आपल्याला भात जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे. त्याला कंटिन्युअस खूप हलवायचं नाही आहे, नाहीतर काय होते माहिती का, राईस मुडू शकतो. इकडे कुकर पण होत आलेला आहे. तोपर्यंत आपण काय करणार माहिती, मिक्सरच्या भांड्यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण घेणार आहे. त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला. इकडे आपला ब्राऊन राईस तयार झाला होता बघा. तयार आहे आपला कॅरेमल ब्राऊन राईस धनशाक सोबत खायला. छान मस्तपैकी थंड झाला छान मोकळा मोकळा होतो तो. आता इकडे पण छान आपली धनशाक जे आहे ती रेडी झाली होती. आता त्याला आपण मस्त स्मॅश करून घ्यायचं आहे. सर्व एकजीव करून घ्यायचा आहे. डाळ आणि व्हेजिटेबल्स सगळे व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे. इतका सुरेख स्मेल येतोय मसाल्याचा वगैरे. मग अशा कन्सिस्टन्सी मध्ये पाहिजे आहे आपल्याला. आता आपल्याला धनसाग जो आहे तो फोडणी घालायचा आहे. त्यासाठी एका पॅन मध्ये तेल घेऊन कांदा टाकायचा आहे. त्याला छान शिजवायचा आहे आपल्याला.
ओव्हर कुक करायचं नाही आहे, थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला, कच्चं पण काढायचं आहे. त्यामध्ये आपण टाकणार आहे जे आपण हिरवी मिरचीची पेस्ट केली होती ती टाकायची आहे. त्याला आपण छान परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित परतला गेला की आपण जो धनसागचा मसाला केला होता तो संपूर्ण टाकणार आहे आपण. तेलामध्ये थोडासा परतल्यानंतर यामध्ये जी आपण फेटलेली डाळ होती ती टाकायची आहे. व्हेजिटेबल्स आणि डाळ आपण जे फेटून घेतले होते, स्मॅश करून घेतले होते ते घालायचे आहे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. मसाल्याचा पूर्ण कलर जो आहे तो आपल्या डाळीला उतरला गेला पाहिजे आणि त्याची छान अशी उकळी काढायची आहे. उकळी यायला लागली की त्यामध्ये आपल्याला चिंचेचा पल्प टाकायचा आहे, किंवा तुम्ही इथे चिंच जर नसेल तर तुम्ही लिंबू पिळलं तरीही चालेल. त्याला छान शिजवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीने. सुरुवातीला आपण याला गरम गरम आहे तर तुम्हाला पातळ वाटते, थंड झाल्यानंतर ते छान घट्ट येते बघा. आता गरमागरम धनशाक जे आहे ब्राऊन राईस बरोबर आणि परोठा बरोबर आपल्याला सर्व करायचं आहे. तर तुम्हाला माझ्या आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे. काहीतरी वेगळं ट्राय करून बघा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.